नमस्कार, सुप्रभात. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा. सकाळचे 7 वाजतात आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय. दिनांक 3 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा हा इशारा आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हा इशारा दिलेला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं अशा स्वरूपाच्या सूचना प्रशासनाने केल्या. तर महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवलाय. मुख्य म्हणजे पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. अधिक माहिती घेऊया. जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. जुई, काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की ऑक्टोबरचा महिना उजाडला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये खरं तर ऑक्टोबर हीट नागरिकांना जाणवायला सुरुवात होते. मात्र तसं न होता पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि पावसाच्या इशाऱ्यासोबत शक्ती चक्रीवादळाचा देखील इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हा इशारा देण्यात आला आहे. 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळ इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तर इशारा दिलाच आहे. मात्र विदर्भ, मराठवाड्याला देखील इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं जसं आवाहन करण्यात आलं आहे, तसं जे समुद्रालगत राहणारे नागरिक आहेत त्यांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच प्रशासनाला सर्व जी यंत्रणा आहे ती देखील सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि वेळ पडली तर आधीच जे समुद्रालगत राहणारे नागरिक आहेत त्यांचं स्थलांतर देखील करा असे देखील आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कुठेतरी ऑक्टोबर हीट जी खरं तर जाणवायला सुरुवात झाली पाहिजे ती ऑक्टोबर हीट न जाणवता अजूनही पाऊसच आहे. हवामान विभागाने देखील अंदाज दिला आहे की यंदा ऑक्टोबर ही जाणवली जाणार नाही. मात्र काही वेळा पाऊस देखील पडू शकतो. त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की अगदी मे महिन्यापासून सुरू झालेला हा जो पाऊस आहे तो ऑक्टोबर महिना उजाडला तरी जशाच्या तसाच आहे. मात्र शक्ती चक्रीवादळाचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यासोबत प्रज्ञा. नक्कीच. तुर्त धन्यवाद जुई या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.